नमस्कार, दैनिक क्रांतिकारी जयभीममध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत। मुंढे तालुका कराड या ठिकाणी आज पहाटे बिबट्याने कुत्र्यावरती हल्ला करून कुत्र्याला फस्त केल्याची घटना नुकतीच घडली आहे। मुंढे साळवेमळा या ठिकाणी एका पाळीव कुत्र्यावरती बिबट्याने हल्ला करून या उसामध्ये घेऊन गेल्याची घटना पहाटे घडलेली आहे। यामुळे या परिसरातील भीतीचे वातावरण पसरले असून वन विभागाकडे तक्रारी केल्यानंतरही वन विभाग वेळ काढूपणा करत असल्याच्या तक्रारीही शेतकरी वर्गातून केल्या जात आहेत। जिल्हा प्रशासनाने याकडे गंभीरतेने लक्ष देऊन संभाव्य धोका टाळण्यासाठी बिबट्याचा बंदोबस्त करण्यासाठी सापळे लावण्यात यावेत अशी मागणी यावेळी शेतकरी आणि ग्रामस्थांनी केली आहे। या संदर्भात मुंढे गावचे ग्रामस्थ वसंतराव माळी यांनी दैनिक क्रांतिकारी जयभीमला दिलेली ही प्रतिक्रिया। वसंत माळी, मुक्काम पोस्ट मुंढे साळवेमळ्यातील बाळकृष्ण माळी यांचे पाटे 3 वाजता कुत्रे नेले बिबट्याने। तर आम्ही वारंवार वन विभागाला सांगत होतो की ते आम्हाला सहकार्य कुठलंच करत नाहीत। तर बिबट्या मागले 4 दिवसापासून आमच्या ह्या भागातच आहे, वास्तव करत आहे। तर आमच्या घरामध्ये लहान बाळं, परत घरातील म्हणजे छोटे जनावरं वगैरे आहेत, त्या जनावरांना धोका भरपूर आहे। तर याच्यासाठी शासनाने पिंजऱ्याची मागणी आम्ही केलेली होती, तर तिने अजून पिंजरा दिलेला नाही। तर प्रत्येक वेळेस आम्ही सांगत असतो की त्यांना, बाबा तुम्ही आम्हाला पिंजऱ्याची आवश्यकता आहे, तर पिंजरा आवश्यकता आहे लावली पाहिजे त्यांनी। आता पाठीमागे आपल्या इथे रस्त्यावर बिबट्या दिसला होता, त्याची बातमी सकट आली होती, तरी पण तिथं अजून वन विभाग आमच्यापर्यंत पोहोचलेलंच नाही। आम्ही सांगून बातम्या पाठवून त्यांनी दक्षता घेतलेली नाही। ग्रामस्थांच्या भावना तीव्र असताना वन विभाग याकडे गंभीरतेने घेणार का, हा देखील या निमित्ताने उपस्थित होत असलेला प्रश्न आहे। तिरंगा रक्षक आणि क्रांतिकारी जयभीमसाठी विश्वास मोहिते, कराड, सातारा।